ब्रॉट टू यू बाय विगार्ड। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात संपूर्ण निवडणूक ज्यांच्या हातात राहिली नाही ते एकमेव उमेदवार म्हणून सांगली जिल्ह्याचे लोकसभेचे जे उमेदवार आहेत विशाल पाटील, ज्यांनी काँग्रेसची बंडखोरी केली आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ते थेट उभे राहिले, ते विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। उद्या निकाल आहे। दादा मला सांगा, उद्या निकाल आहे, धाकधूक वाढलेली आहे का? काय मनात विचार आहेत? नाही, धाकधूक थोडी वाढलेली नाही आहे। धाकधूक होती ती निवडणुकीचा अर्ज भरण्यापूर्वीच होती। काय करावं, जनतेची मागणी आहे, उभारलं पाहिजे, उभारायचं का? एकदा अर्ज भरायचा निर्णय घेतला त्यानंतर निवडणूक ही माझ्या हातात राहिलेली नाही, लोकांनी हातात घेतली होती। लोकांनी उचलून धरलं, लोकांनी फिरवलं, लोकांनी जनतेपर्यंत माझा निरोप पोचवला, माझे चिन्ह पोचवले, चिन्ह नवीन होतं, नाव मतदारात खाली होतं। या सगळ्या अडचणींवर मात हे जनतेने केली, उत्स्फूर्त लोकांनी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे लोकांची निवडणूक आहे, ही माझी नाही। लोकांनी ठरवलं आहे की त्यांना बदल पाहिजे होता आणि तो चेहरा फक्त त्यांनी मला केलेला आहे, तर मी काय काळजीत नाही आहे आणि धाकधूक तर जराही नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। दादा, तुम्हाला तिकीट नाकारण्यापासून न मिळून देण्यापर्यंत शेवटचं चिन्हसुद्धा न मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं राजकारण या सांगली जिल्ह्यात झालं। अनेक तुमच्यावर टीका टिप्पणीसुद्धा या निवडणुकीच्या दरम्यान झाली, पण तुम्ही संयम ठेवला। काय याच्या पाठीमागचं गमक आहे? नाही, ह्या वेळेला आपण निर्णय घेतलेला। गेले 5 वर्ष मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अगदी प्रामाणिकपणे दुसऱ्या दिवशीपासून जनतेच्या कामात मी स्वतःला वाहून घेतलेलं आणि म्हणून लोकांना वाटलं की ह्या मुलाला किमान उमेदवारीची संधी तरी मिळायला पाहिजे होती आणि उमेदवारीच न दिली गेल्यामुळे लोकांना जरा संशय आला की इथं काहीतरी डाव चालला आहे, नुरा कुस्ती करायचा प्रयत्न चालला आहे आणि म्हणून लोकांनी ज्या वेळेला माझ्याकडे येऊन सांगितलं की तुम्ही उभारलं पाहिजे, त्यावेळी ती जाणीव मला झाली की कदाचित आपण काही केलेल्या कामाचं लोकांना समाधान आलेलं आहे आणि त्यामुळे आपण आता अत्यंत शांतपणे ही निवडणूक खेळली पाहिजे, स्थानिक मुद्द्यावर खेळली पाहिजे आणि म्हणून अत्यंत संयमानं गेले 2 महिने ह्या पूर्ण प्रक्रियेत मी कामकाज करत राहिलो। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। देशाचं पंतप्रधान पदसुद्धा धोक्यात येईल असं इशारा संजय राऊत यांनी इथे दिला होता। 5 ते 6 दिवस इथं होते। अनेक दिग्गज रथी महारथी या ठिकाणी सांगलीच्या राजकारणात होते। त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला तुमच्या पाठीमागं कोणीही नव्हतं, जनता तुमच्यासोबत होती। अनेक प्रकाश आंबेडकर हे तुमच्यासोबत राहिले। दुसरी गोष्ट ही जी लढाई झाली, जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई म्हणता येईल का? नाही, आहेत, ही जनशक्ती आहे, लोकांच्या आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, आशा आहेत, ह्याची निवडणूक होती आणि ह्याला काउंटर करण्यासाठी भाजपकडे खूप काही पर्याय राहिले नव्हते। त्यांचा उमेदवार खूप कमजोर होता आणि म्हणून निवडणूक ही राष्ट्रीय पातळीवर नेऊन हिंदुत्वावर न्यायचा प्रयत्न केला, मला बदनाम करायचा प्रयत्न केला। शेवटी काही चालना म्हणून मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर, शासकीय यंत्रणेचा वापर करून, कारण एवढ्या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप होत असताना ते कुठेही सापडत नाही, तक्रारी आम्ही खूप केल्या। हे सगळे प्रयत्न त्यांनी केले कारण त्यांना लक्षात आलं निवडणूक हातातनं गेली होती, पण जनता ठाम राहिलेली आहे आणि लोकांनी ह्या कुठल्याही आमिषाला स्वतःला बळी पडू दिलेलं नाही आहे। राज्य पातळीवर न प्रयत्न झाले, ते का झाले, कशामुळे झाले ही आता सांगण्याची गोष्ट नाही आहे। दिल्लीचे, मुंबईचे नेते त्याच्यावर निश्चित बोलतील। मी एवढंच सांगू शकतो की जे काय झालं त्या सगळ्या अडचणीतनं सुद्धा जनता माझ्यावर राहिली ह्याचं मला समाधान आहे आणि म्हणून पुढे समाधान फक्त न मानता ह्या लोकांसाठी काम करणं माझ्यासाठी गरजेचं राहणार आहे। एक्झिट पोल असेल किंवा जनमताचा कौल असेल तुमच्या बाजूनं लागलेला आहे, मग संजय राऊत मात्र म्हणतात सांगलीच्या निकालावर मी नंतर बोलेन आणि सांगलीचा निकाल चंद्रकांत पाटीलच। अजूनही त्यांना विश्वासाची खात्री वाटते, काय सांगाल? नाही, स्वाभाविक आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवाराबद्दल आशावादी असणं हे
स्वाभाविक आहे, त्यात काही चुकीचं नाही. कदाचित त्यांना आधीपासून त्यांच्या उमेदवाराबद्दल एक पॉझिटिव्ह वाईब आला असेल आणि म्हणून त्यांनी तिकीट दिलं आणि म्हणून त्यांच्या मागे त्यांनी आजही उभे राहतात, त्यात काही चुकीचं नाही आहे. जनतेनं वेगळा विचार केला होता. महाविकास आघाडीच्या विचाराचा खरा उमेदवार विशाल पाटील आहे हे जनतेने ओळखलं आणि मतदान ह्या ठिकाणी भाजप विरोधी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार मला पकडून मतदान झालेलं आहे. कदाचित तेच त्यांना वाटत असेल महाविकास आघाडीचं मतदान झालेलं त्यांना झालं असेल, पण तसं झालेलं दिसत नाही. प्रचंड मताधिक्यानं मी निवडून येईन ह्याचा मला पूर्णपणे विश्वास आहे. एक्झिट पोल्स हे देशात कदाचित आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सला दाखवतात, तरी त्यातनं सुद्धा सांगलीची जागा ही जास्तीत जास्त पोल्स मला वाटतं मला अजून एकही पोलस्टर मिळाला नाही जो संजय काका इथं निवडून येतील असं दाखवतो आहे. त्यामुळे सगळे पोलस्टर्स माझंच नाव दाखवतात. ही जनतेतनं दिसते त्यातनं की मोठा मताधिक्य आम्हाला मिळणार आहे. उद्या निकाल लागणार आहे. उद्या तुम्ही विजयानंतर कोणासोबत जाणार आहात आणि दुसरी गोष्ट याचं श्रेय तुम्ही कोणाला देता? हे श्रेय तर जनतेलाच द्यायला लागणार, पण अजून निकाल आहे आणि निकालाच्या आधी खूप उत्साही होणं काही बरोबर नाही आहे. पण उद्या निकाल लागू दे. निकाल लागल्यावर सर्व वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा होईल आणि त्यावेळी निर्णय घेतला जाईल. नक्कीच उद्या निकाल आहे. निकाल लागल्यानंतर आपण बोलू म्हणतात. जनता जे ठरवेल ते मला मान्य आहे असं विशाल पाटील यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.